हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे स्नेहाज मॅथ्स अकॅडमीमध्ये. आज आपण बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन्स. सो याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, देन ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल त्याची ऑर्डर आणि डिग्री कशी फाइंड आउट करायची ते बघणार आहोत. सो सुरुवात करूया. ओके, सो सुरुवात करतोय आपण डिफरन्शियल इक्वेशन्सला. सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण बघूया डेफिनेशन. सो डेफिनेशन इज अन इक्वेशन विच इन्व्हॉल्व्स इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड अ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो ही आहे डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन. सो याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आपल्याकडे एक इक्वेशन असणार आहे ज्याच्यामध्ये एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे, एक डिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, सो आता या ठिकाणी बघा, खाली आपण पुढे बघूया याच्यामध्ये की इफ एक्स इज अन इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, सो आता आपल्याकडे हा जो एक्स आहे तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे अँड वाय इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. सो डिपेंडंट आणि इंडिपेंडंट या दोघांमधला फरक असा आहे की आता या ठिकाणी बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिला आहे, ठीक आहे, किंवा ऑर वी से दॅट जी ऑफ एक्स कॉमा वाय. ठीक आहे, सो जी हे जे काय आहे फंक्शन आहे एक्स आणि वायचं इज इक्वल टू 0. सो एक फंक्शन आहे आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, सो y ला सम फंक्शन ऑफ एक्स याच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की जशी आपण एक्सची व्हॅल्यू चेंज करत राहू अकॉर्डिंग दॅट आपल्या वायची व्हॅल्यू चेंज होणार आहे. पण हा एक्स जो आहे तो वाय वरती डिपेंड नाहीये, बरोबर. एक्सची व्हॅल्यू आपण काही पण घेऊ शकतो. सो जी काही व्हॅल्यू आपण त्या फंक्शनमध्ये टाकू एक्सची त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. सो एक्स जो काय आहे या ठिकाणी तो इंडिपेंडेंट असणार आहे कारण तो वाय वरती डिपेंड असणार आहे. पण या ठिकाणी जसं आपण एक्सची व्हॅल्यू टाकू त्याप्रमाणे आपली वायची व्हॅल्यू चेंज होत राहणार आहे. ओके, सो म्हणजेच काय की हा वाय जो आहे तो आपला कोणावर डिपेंड आहे, एक्सवर डिपेंड आहे. म्हणून वाय काय झालं या ठिकाणी डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स हा काय झाला इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो हा फरक आहे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल मधला. आता त्यानंतर पुढे आहे डीवाय बाय डीएक्स, डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर अँड डॉट डॉट डॉट. सो हे सगळे जे काय आहेत ते डेरिव्हेटिव्ह आहेत कोणाचे, डिपेंडंट व्हेरिएबलचे. आता या ठिकाणी आपण वायला डिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केले म्हणून डीवाय बाय डीएक्स किंवा डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर दॅट इज डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. सो हे कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहेत, वायचे डेरिव्हेटिव्ह आहे. देन आर दी डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हे वायचे डेरिव्हेटिव्ह आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन कॅपिटल एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा डी वाय बाय डी एक्स कॉमा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डॉट 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 डी रेस टू एन वाय होल डिवायडेड बाय डी एक्स रेस टू एन. हिअर द ब्रॅकेट इज कम्प्लिटेड इज इक्वल टू 0. ओके, सो हे अशा प्रकारचं आपल्याकडे एक इक्वेशन असेल की ज्याच्यामध्ये एक्स असणार आहे, वाय असणार आहे, वायचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज डबल डेरिव्हेटिव्ह असेल किंवा एका एन पॉवर पर्यंत म्हणजे एका फायनाईट व्हॅल्यू पर्यंतचे लिमिट्स असतील. ठीक आहे, सो ते मे बी डी रेस टू 5 वाय असेल डिवायडेड बाय डी एक्स रेस टू 5 असेल. ठीक आहे, सो फिफ्थ डेरिव्हेटिव्ह असेल वायचं. सो अशा प्रकारचे काय असणार आहेत, फायनाईट नंबर पर्यंतचे डेरिव्हेटिव्ह. आणि ह्या सगळ्यांचं मिळून जे काही इक्वेशन फॉर्म होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिफरन्शियल इक्वेशन. सो इट्स नोन ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. सो अशा फॉर्म मधलं जे काही इक्वेशन असणार आहे त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आता आपण बघूयात त्याच्यावरती त्याचे जे काही एक्झाम्पल आहेत डिफरन्शियल इक्वेशनचे ते एक्झाम्पल बघूया. सो आता या ठिकाणी काही एक्झाम्पल दिले आहेत डिफरन्शियल इक्वेशनचे. सो बघा, पहिलं एक्झाम्पल आहे वाय डीवाय बाय डीएक्स प्लस एक्स इज इक्वल टू 0. सो बघा, या इक्वेशन मध्ये आपला एक्स इन्क्लूड आहे, वाय पण इन्क्लूड आहे आणि शिवाय वायचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे दॅट इज डीवाय बाय डीएक्स. सो हे एक प्रकारचं काय झालं, डिफरन्शियल इक्वेशन झालं. आता अनदर एक्झाम्पल आहे दॅट इज डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी बघा, अगेन एक्स वाय हे दोन्ही पण आहेत, परत वायचं जे काय आहे ते डबल डेरिव्हेटिव्ह आहे. सो अगेन दिस इज अ एक्झाम्पल ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. देन थर्ड वन इज डी रेस टू 4 वाय डिवायडेड बाय डी एक्स रेस टू 4 प्लस 3 डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इज इक्वल टू 5x. ओके, सो हे जे काय आहे अगेन डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये एक्स इन्क्लूड आहे, वाय नाहीये या ठिकाणी. चालेल आपल्याला, पण आपल्याला काय हवंय की
ज्या काही टर्म्स दिल्यात एक्स वाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो त्या टर्म त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. एखादी टर्म नसली तरी चालणार आहे, एक्स किंवा वाय नसेल किंवा एखादं ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह नसेल तरी पण स्टील त्याच्यामध्ये एक्स वाय म्हणजे एक्स आणि वाय आणि डेरिव्हेटिव्ह यांच्यापैकी काही एक असलं पाहिजे आणि तशा टाईपचं जे काही इक्वेशन फॉर्म होईल तर ते आपलं डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये आज काय बघणार आहोत, ऑर्डर आणि डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. सो आधी आपण त्याची डेफिनेशन बघूया आणि नंतर ना त्याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आता इथे डी डॉट ई लिहिले, सो डिफरन्शियल इक्वेशनचा शॉर्ट फॉर्म आहे हा डी डॉट ई. ओके, सो आता आपल्याला ऑर्डरची डेफिनेशन आधी मी वाचून दाखवते आणि मग नंतर एक्सप्लेन करते. So the order of differential equation is the order of the highest order derivative in it. ओके, सो ही डेफिनेशन आहे. याचं मिनिंग काय की आपल्याला जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे त्याच्यामध्ये किती मॅक्सिमम लेवलचं म्हणजे किती हायेस्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये एक्झिस्ट होत आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याची जी काय ऑर्डर असणार आहे म्हणजे त्याची जी काय पॉवर असेल त्या डेरिव्हेटिव्हची. सपोज की आता एखाद्या इक्वेशनमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं असेल, ओके, आणि ती हायेस्ट पॉवर असेल, ठीक आहे. सो त्या केसमध्ये ते काय होईल, त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल. आता जसं की ते खाली एक्झाम्पल पण दिलेलं आहे. सो एक्झाम्पल आहे एक्स इंटू डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी बघा सगळ्यात हायेस्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आपण डी वाय बाय डी एक्स कन्सिडर केलं तर ते फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह होतं, ठीक आहे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर जर कन्सिडर केलं तर ते सेकंड ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह होतं. सो अशा प्रकारे जर आपण फाइंड आउट करत गेलो तर या ठिकाणी बघा हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, हे सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे आणि या ठिकाणी थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. सो या ठिकाणी मॅक्सिमम पॉवर किती आहे त्या डेरिव्हेटिव्हची म्हणजे वायचं किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे, 3 वेळा. सो या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर किती असणार आहे, ही 3 असणार आहे आणि देअरफॉर आपले हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची ऑर्डर किती असणार आहे, 3 असणार आहे, ठीक आहे. सो हे अशा प्रकारे ऑर्डर डिफाईन होते. आता आपण बघणार आहोत डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो द डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन इट. ओके, सो याच्यामध्ये डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की जी काय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मधलं त्या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी काही पॉवर असणार आहे, ठीक आहे. सो ती जी पॉवर असणार आहे ती काय असते आपल्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. आता याचे काही रूल्स आहेत तर ते बघूया आपण नेक्स्ट पेजवरती. सो ते रूल्स अशा प्रकारे आहेत की कधी आपण म्हणू शकतो की एखाद्या डेरिव्हेटिव्ह हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याची जर हायेस्ट पॉवर आपण घेत असो, ठीक आहे. सो ती कधी डिग्री होऊ शकते, when it is written such that no derivative is present under a radical sign. ओके, सो रॅडिकल साइन म्हणजे काय की कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे रूट मध्ये नसलं पाहिजे, ओके, म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट किंवा nth रूट, ठीक आहे. सो अशा रूट मध्ये ते डेरिव्हेटिव्ह जे आहे त्या इक्वेशन मध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह अशा फॉर्म मध्ये नसलं पाहिजे, ठीक आहे. सो सगळ्यांची जी पॉवर काय असली पाहिजे तर ती 1 अपॉन काहीतरी नसलं पाहिजे. सो आपले पॉझिटिव्ह इंटिजर असले पाहिजे, 2, 3, 4 अशी काहीतरी ऑर्डर असली पाहिजे प्रत्येकाची, म्हणजे थोडक्यात काय की त्यांची पॉवर असली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पण आहे नो डेरिव्हेटिव्ह इज इन द डिनॉमिनेटर. सो ते जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे डिव्हाइड झालेलं नाही पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटरला नसलं पाहिजे, ठीक आहे. एखादं इक्वेशन असेल त्याच्यामध्ये जर डेरिव्हेटिव्ह जर डिव्हाइड झाला असेल तर त्या केसमध्ये आपण त्या इक्वेशनची डिग्री नाही डिफाईन करू शकत, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ह्या 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे की त्या इक्वेशन मधलं कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे रॅडिकल साइन मध्ये नसलं पाहिजे, म्हणजेच की ते रूटच्या फॉर्म मध्ये नसलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते जे काही डेरिव्हेटिव्ह असणार आहे ते डिनॉमिनेटरला नसलं पाहिजे, ठीक आहे. सो ह्या 2 काळजी घ्यायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला त्या इक्वेशनची डिग्री फाइंड आउट करायची. सो आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे. सो एक्झाम्पल आहे डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट रेस टू 3 मायनस 4xy dy बाय dx प्लस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो आता बघा या इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, बघा या ठिकाणी फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे, इथे पण फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे, ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त पॉवर असलेलं डेरिव्हेटिव्ह कुठला आहे तर dy बाय dx आहे. सो फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे. आता या ठिकाणी बघा dy बाय dx याची काहीच पॉवर दिली नाही म्हणजे किती आहे 1 आहे आणि या ठिकाणी dy बाय dx ची किती पॉवर आहे 3. सो आपण काय करतोय की जे कोणतं हायेस्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे आपल्या इक्वेशन मध्ये
त्याच्यात आपण काय घेतोय, हायेस्ट पॉवर घेतोय. सो या ठिकाणी ती 1 आहे, या ठिकाणी 3 आहे. सो याच्यामध्ये हायेस्ट 3 झाली, म्हणून ह्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री किती झाली, 3 झाली. ओके. सो हे अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करण्यासाठी. सो या ठिकाणी आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ, आणि आता या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे. सो ते इक्वेशन आहे x² इंटू d² y बाय dx² प्लस x इंटू dy बाय dx इज इक्वल टू my. ओके. सो या ठिकाणी हा m जो आहे तो काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट. सो या टाईपचे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे आणि आता याची आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची आहे. सो बघूया याचं सोल्युशन. सो पहिल्यांदा आपण गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज, सो जे काही गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे ते परत एकदा लिहिणार आहोत. सो x² इंटू d² y बाय dx² प्लस x इंटू dy बाय dx इज इक्वल टू my. ठीक आहे. सो हे इक्वेशन या ठिकाणी लिहून घेतलंय. आता आपल्याला ज्या काही डेफिनेशन बघितल्यात आपण ऑर्डर आणि डिग्रीच्या, त्या यूज करायचे या ठिकाणी. सो हिअर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज. ठीक आहे. सो आता बघा या इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कुठले कुठले एक्झिस्ट होत आहेत, तर dy बाय dx म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. त्यानंतर d² y बाय dx², सो हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. सो याची ऑर्डर फर्स्ट आहे, याची ऑर्डर सेकंड आहे, म्हणजे मॅक्सिमम ऑर्डर कोणाची आहे, हायेस्ट, तर याची आहे. म्हणून आपलं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे, d² y बाय dx², जे की या रेड कलर मध्ये लिहिलं आहे. सो हे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. आणि डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 1. ठीक आहे. या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपलं हे आहे आणि याची डिग्री किती दिली, ह्याची जी काही पॉवर आहे तर ती किती आहे, 1 आहे. ठीक आहे. सो पॉवर 1 असल्यामुळं थोडक्यात काय झालं की याची आपल्याला पॉवर फाइंड आउट करतोय, म्हणजे थोडक्यात काय फाइंड आउट केली आपण, त्याची डिग्री फाइंड आउट केली. सो हिअर ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू 1. सो बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, मॅक्सिमम ऑर्डर कोणत्या डेरिव्हेटिव्ह, कुठली जी काही ऑर्डर असणार आहे मॅक्सिमम, त्याला आपण ऑर्डर असं म्हणतो. आणि त्या डेरिव्हेटिव्हचं म्हणजे जे काही मॅक्सिमम ऑर्डर असणारे जे काही डेरिव्हेटिव्ह असेल त्याची जी काही पॉवर असेल तर ती काय असते, आपली डिग्री असते. सो या ठिकाणी बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून ऑर्डर 2 झाली आणि याची पॉवर किती आहे, 1 आहे, म्हणून आपली डिग्री किती झाली, 1 झाली. सो हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. ना आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन d² y बाय dx² इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy बाय dx. ओके. सो आता हे आपल्याला गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो याचं सोल्युशन बघूया. सोल्युशन, सो या ठिकाणी गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज, सो जे काही गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपण परत एकदा लिहिणार आहोत. सो दॅट इज d² y बाय dx² इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy बाय dx. ओके. सो आता या ठिकाणी बघा आपल्याला डिग्री फाइंड आउट करण्यासाठी काय काळजी घ्यायची होती की कुठलं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते डेरिव्हेटिव्ह रॅडिकल साइनच्या अंडर नको आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक डेरिव्हेटिव्ह हे जे काही असणार आहे त्याची पॉवर ही काहीतरी इंटिजर असली पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक आहे. सो ती स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये नसली पाहिजे. सो या ठिकाणी बघा आपल्याला रूटच्या फॉर्म मध्ये दिसते ते स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy बाय dx आहे. ठीक आहे. सो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला डिग्री फाइंड आउट करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर करावं लागेल आणि हे स्क्वेअर रूट काय करावं लागेल, घालवावं लागेल. सो त्याच्यासाठी आपण स्क्वेअरिंग करतोय ऑन बोथ साइड. सो वी गेट, आता इक्वेशन आहे, सो स्क्वेअर करतोय म्हणजे दोन्ही साईडला स्क्वेअर करावं लागणार आहे. सो ह्या साईडला जर स्क्वेअर केलं तर ते d² y बाय dx² याचा होल स्क्वेअर होईल आणि इज इक्वल टू, इथे स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर केलं तर काय होईल, ते दोन्ही कॅन्सल होऊन जातील आणि काय राहील फक्त y मायनस dy बाय dx. सो या ठिकाणी बघा आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये डिफरन्शियल इक्वेशन मिळाले की ज्याच्यामध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे रॅडिकल साइनच्या अंडर नाहीये आणि कुठेही डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डिनॉमिनेटरला नाहीये. सो या 2 कंडिशन्स आपण चेक करून बघितल्या. सो त्या दोन्ही फॉर्म मध्ये नाहीये म्हणजे आपण आता काय करू शकतो, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. आता बघा ऑर्डर फाइंड आउट करायची म्हणजे काय करायचं की आपल्याला हे शोधायचं की ह्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे. सो या ठिकाणी बघा हिअर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन अ डिफरन्शियल इक्वेशन इज d² y बाय dx². ओके. सो या ठिकाणी बघू शकता आपण की जे काही डेरिव्हेटिव्ह आहे वायचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतलंय आणि ती मॅक्सिमम पॉवर आहे, सॉरी मॅक्सिमम ऑर्डर आहे. सो आपल्याला किती मिळेल या ठिकाणी, ऑर्डर किती, तर 2 मिळेल. आणि ह्या जे काय हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर त्याची पॉवर किती या ठिकाणी, 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला
हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची डिग्री किती मिळणार आहे, 2 मिळणार आहे. सो बघा या ठिकाणी अँड पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 2, देअरफॉर ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू 2. बघा सेकंड ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतंय त्या ठिकाणी, ज्याची सगळ्यात जास्त ऑर्डर आहे ती. सो ती ऑर्डर 2 असल्यामुळे आन्सर येईल 2. आणि ते जे काही डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याची हायेस्ट पॉवर या ठिकाणी किती आहे, 2 आहे. म्हणून ती काय होऊन जाईल आपल्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री, आणि ती किती असणार आहे, 2 असणार आहे. सो या ठिकाणी एक आपलं एक्झाम्पल कम्प्लीट झालंय. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन d2y/dx² प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx इज इक्वल टू 0. सो आता आपल्याला काय करायचं आहे, याचं सोल्युशन बघायचं आहे. ओके, सो सोल्युशन बघूया. सो सोल्युशन द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, सो जे काही गिवन इक्वेशन आहेत ते परत एकदा लिहू आपण. दॅट इज d2y/dx² प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx इज इक्वल टू 0. ओके, सो आता या ठिकाणी बघा आपल्याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये dy/dx आहे. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाले आणि त्याचं काय आहे, रूट आहे, म्हणजेच हे रॅडिकल साईनच्या अंडर आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, तर ते स्क्वेअर रूटचं साईन रिमूव्ह करावं लागेल. पण आता या ठिकाणी आपण डायरेक्टली या ठिकाणी स्क्वेअर नाही घेऊ शकत, कारण जर इथे स्क्वेअर घेतला तर हे a प्लस बी या फॉर्ममध्ये असेल आणि त्याचा स्क्वेअर घेतला तर कुठेतरी परत रूटची टर्म येणार आहे. सो त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला ही टर्म जी आहे ती पूर्णपणे पलीकडे शिफ्ट करावी लागेल. सो आता या ठिकाणी हे प्लस आहे, म्हणजे पलीकडे गेल्यावर काय होईल, मायनस. सो आपल्याला काय मिळेल, d2y/dx² इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx. ठीक आहे, सो हे जस्ट टर्म तिकडे आपण शिफ्ट केली आहे आणि आता आपण परत काय करणार आहोत, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो वी गेट, सो स्क्वेअर करूया दोन्हीकडे, जेणेकरून हे स्क्वेअर रूटचं साईन निघून जाईल. आता या ठिकाणी बघा ही निगेटिव्ह टर्म आहे, जर स्क्वेअर केला तर ती पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. सो हे साईन पण निघून जाईल. सो काय मिळेल आपल्याला, d2y/dx² आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळेल इज इक्वल टू 1 प्लस dy/dx. ठीक आहे, सो हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले एकमेकांशी. सो आता या ठिकाणी हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिसते. तो याच्यामध्ये आता बघा इथे वर्डमध्ये असं आपण आता काही लिहिणार नाही आहोत, सुरुवातीच्या काही एक्झाम्पलमध्ये तसं लिहितो. एकदा आपल्याला समजलं की कशा प्रकारे फाइंड आउट करायचं देन डायरेक्टली लिहिलं तरी चालतं. सो आता या ठिकाणी बघा ह्या इक्वेशनमध्ये जे मॅक्सिमम ऑर्डर आहे डेरिव्हेटिव्हची ती किती आहे, इथे बघा फर्स्ट ऑर्डर आहे, इथे सेकंड ऑर्डर आहे. सो जास्त ऑर्डर कोणाची आहे, याची आहे, म्हणजेच किती ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर ऑर्डर इज 2. आणि हे जे काय हायेस्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे त्याची हायेस्ट पॉवर किती आहे या ठिकाणी, तर 2 आहे. म्हणून आपल्या हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची डिग्री किती झाली, 2 झाली. सो हे झालं आपलं या एक्झाम्पलचं आन्सर. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल आहे, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन d2y/dx² इज इक्वल टू, इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये y प्लस dy/dx, ब्रॅकेट कम्प्लिटेड हिअर, आणि ब्रॅकेट रेस टू काय आहे 3/2. ठीक आहे, सो हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याचं ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची. सो बघूया याचं सोल्युशन. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, ठीक आहे, दॅट इज d2y/dx² इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये y प्लस dy/dx हिअर ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि होल रेस टू 3/2. आता बघा या ठिकाणी 3/2 आहे, म्हणजेच काय की 3 इंटू 1/2 आहे. ओके, दॅट इज 1/2 मीन्स स्क्वेअर रूट आहे. सो आपल्याला काय करायचं या ठिकाणी, हा जो डिवाइड/2 आहे तो आपल्याला रिमूव्ह करावा लागणार आहे. सो त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे स्क्वेअर रूट आहे, जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. म्हणून आपण काय करणार आहोत, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे, सो दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. सो काय मिळेल आपल्याला, d2y/dx² होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये परत अगेन राऊंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस dy/dx, हे राऊंड ब्रॅकेट इथे कम्प्लिटेड आणि होल रेस टू 3/2, आणि अगेन हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि मग त्याचा स्क्वेअर. ओके, सो ही जी काही टर्म होती ती आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिली आणि त्याचा स्क्वेअर लिहिली. सो आता आपल्याला एक रूल माहिती आहे लॉज ऑफ एक्सपोनंटचा, दॅट इज a⁻m अँड होल रेस टू n असेल तर आपण त्याला कसं लिहितो, a⁻m इंटू n. ओके, सो इथे ज्या काही पॉवर्स आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि जर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन झालं तर काय राहील, फक्त 3 राहील. सो नेक्स्ट स्टेप येईल. सो आपल्याला मिळेल d2y/dx² होल ब्रॅकेटचा स्क्वेअर
इज इक्वल टू वाय प्लस डीवाय बाय डीएक्स आणि होल ब्रॅकेटचा क्यूब. ओके, सो जसं की मल्टिप्लिकेशन केलं 3/2 इंटू 2 तर ते 2 कॅन्सल होतील आणि फक्त 3 राहील. सो हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन सिम्प्लिफाय झालंय. याच्यामध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह रॅडिकल साईनमध्ये नाहीये, शिवाय कुठलंही डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नाहीये. ठीक आहे, सो हे आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. सो आता आपण इथे ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. तो या ठिकाणी हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून आपली ऑर्डर किती झाली 2. आणि हे जे काही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर किती आहे 2. सो ती काय झाली आपली डिग्री, दॅट इज डिग्री इज इक्वल टू 2. ठीक आहे, सो या ठिकाणी आपली ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करून झाली. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. 5th एक्झाम्पल आहे फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन आहे इथे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेट रेस टू 3 अँड दिस स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5/3 इज इक्वल टू 2 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. ओके, सो अगेन सेम टाईपचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी 5/3 आहे, दॅट इज 1/3, 5 इंटू 1/3. सो 1/3 मीन्स क्यूब रूट आहे या ठिकाणी. म्हणजेच आता अगेन आपल्याला काय करावं लागणार आहे ते क्यूब रूट काढावं लागणार आहे. सो बघूया याचं सोल्युशन. सो सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, सो जे काही इक्वेशन आहेत ते परत एकदा लिहून घेऊया. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेट रेस टू 3 अँड दिस स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड होल ब्रॅकेट रेस टू 5/3 इज इक्वल टू 2 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो हे आपलं ओरिजिनल डिफरन्शियल इक्वेशन झालं. आता या ठिकाणी बघा 5/3 आहे, दॅट इज 1/3. सो इट इज अ क्यूब रूट. सो जर क्यूब रूट घालवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडचा क्यूब करावं लागेल. सो टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड वी गेट. सो आता या दोन्ही साईडचा काय करतोय आपण क्यूब करत आहोत. सो क्यूब केल्यानंतर ना काय होईल, हे 5/3 आहे आणि त्याचा अगेन क्यूब केला तर अगेन होल रेस टू 3 येईल. जर मल्टिप्लिकेशन झालं पॉवरचं तर तो 3 आणि 1/3 कॅन्सल होऊन जातील, ते फक्त काय राहील 5. सो काय मिळेल आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेट रेस टू 3 अगेन दिस स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड होल रेस टू 5 अँड इज इक्वल टू 8 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब. आता बघा इथे 8 येतोय कारण इथे काय आहे 2 आणि डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर आहे. सो आपण जर दोन्ही साईडचा क्यूब करत आहोत तर या ठिकाणी 2चा पण क्यूब होईल. सो 2 क्यूब इज 8 आणि ह्या पूर्ण डेरिव्हेटिव्ह जे आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्या टर्मचा पण काय होईल क्यूब होऊन जाईल. सो आता बघा या ठिकाणी हे जे काही इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय झालेलं आहे. याच्यामध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे रॅडिकल साईनच्या अंडर नाहीये आणि शिवाय कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे डिनॉमिनेटरला नाहीये. ठीक आहे, सो आता आपण या ठिकाणी ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. सो ऑर्डर म्हणजेच काय की आपलं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून या ठिकाणी आपली ऑर्डर झाली 2 आणि हे जे काही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची हायेस्ट पॉवर या ठिकाणी किती आहे 3 आहे, म्हणून डिग्री किती झाली 3. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. आता आपण पुढचं एक्झाम्पल दॅट इज 6 नंबरचं एक्झाम्पल. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो हियर रो इज अ सिम्बॉल. रो इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेट स्क्वेअर अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड होल रेस टू 3/2 अँड डिव्हायडेड बाय डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. ओके, सो हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता या ठिकाणी बघा इथे स्क्वेअर रूट पण दिलेला आहे एका ठिकाणी आणि या ठिकाणी एक जे डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण या ठिकाणी बघताय तर ते डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डिनॉमिनेटरला आहे, बरोबर, कशाला तरी डिव्हाइड करता येते. ठीक आहे, सो आता आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी रिमूव्ह कराव्या लागतील. सो आता याचं आपण सोल्युशन बघूया. सो सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज रो इज इक्वल टू इथे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेट स्क्वेअर अगेन हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड रेस टू 3/2 आणि याला डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. सो आता बघा या ठिकाणी हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते या ठिकाणी डिवाइड आहे आणि आपण काय म्हणतोय की जर डिग्री फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यामध्ये काय नको आहे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नको आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल हे जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजेच त्याला काय डिवाइड करण्याऐवजी ते कोणाला मल्टिप्लाय केलेलं असेल तरी चालेल, म्हणून आपण ही पूर्ण टर्म काय करणार आहोत या साईडला शिफ्ट करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय की इथे डिवाइड आहे म्हणून पलीकडे जाऊन ती काय होईल मल्टिप्लाय होणार आहे.
सो आपल्याला मिळेल देअरफॉर रो इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अगेन स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड 3/2. ओके, सो आता हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आलेलं आहे, पण अगेन परत या ठिकाणी 3/2 आहे, सो दॅट इज 1/2 आपण कन्सिडर केलं तर ते स्क्वेअर रूट आहे. सो आता आपल्याला ते स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचे, म्हणून काय करावं लागेल त्याच्यासाठी, तर दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्यावा लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, सो दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊया आपण. सो रो आहे, सो रो स्क्वेअर होईल. अगेन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल इज इक्वल टू या ठिकाणी 3/2 आहे. ठीक आहे, सो स्क्वेअर रूट आहे, सो स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातील, फक्त काय राहील या ठिकाणी 3 राहील, दॅट इज क्यूब. सो काय मिळेल आपल्याला 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि दी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. सो हे जे इक्वेशन आहे ते आपलं सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आहे. बघा या ठिकाणी आपल्याला हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं याच्यामध्ये डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह होतं, जे की या इक्वेशनमध्ये नाहीये. परत या ठिकाणी बघा की ते स्क्वेअर रूट होतं, सो या ठिकाणी ते स्क्वेअर रूट पण निघून गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनला रॅडिकल साईन मधून बाहेर काढलेलं आहे आणि जे काही डेरिव्हेटिव्ह डिवाइड होतं त्याला पण आपण कुठेतरी मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. सो कुठलाही डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी डिवाइड होत नाहीये आणि कुठलाही डेरिव्हेटिव्ह जे आहे ते रॅडिकल साईनच्या अंडर नाहीये. सो या केसमध्ये आता आपण काय करू शकतो, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. सो बघा आता या इक्वेशनमध्ये मॅक्सिमम ऑर्डर म्हणजे कुठला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर हे आहे आणि त्याची ऑर्डर किती आहे 2. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली 2. आणि हे जे काही इक्वेशन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी काही पॉवर आहे ती काय असणार आहे आपली डिग्री. सो पॉवर किती या ठिकाणी 2, म्हणून डिग्री किती झाली 2. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचा. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघत आहोत आपण, दॅट इज एक्झाम्पल नंबर 7. सो फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज, इथे क्यूब रूट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डी वाय बाय डी एक्स मायनस 1. ओके, सो आता या ठिकाणी बघा अगेन आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे आणि त्याची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची आहे. सो सोल्युशन बघूया याचं. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज क्यूब रूट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डी वाय बाय डी एक्स मायनस 1. सो हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आपण परत एकदा लिहून घेतलं आहोत. आता या ठिकाणी क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट आहे, सो आधी आपण त्याला पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहूया. सो क्यूब रूट आहे म्हणजेच पॉवर किती असणार आहे 1/3 आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजेच पॉवर किती असणार आहे 1/2. सो हे जे काय आहे ते डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x अँड दिस होल ब्रॅकेट रेस टू 1/3 इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस 1 अँड होल ब्रॅकेट रेस टू 1/2. सो या ठिकाणी आपण त्यांच्या पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहून घेतले. सो आता या ठिकाणी बघा इकडे क्यूब रूट आहे, इकडे स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, सो ऍट अ टाइम आपल्याला अशी पॉवर घ्यायची की ती पॉवर घेतल्यानंतर ना आपल्याला काय मिळेल इंटिजर मिळेल. म्हणजे ठीक आहे, सपोज आता जर आपण क्यूब केला दोन्ही साईडचा, ठीक आहे, सो या ठिकाणचं क्यूब रूट निघून जाईल पण इथे काय होईल 3/2 येईल. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्क्वेअर रूट तसंच राहणार आहे. आणि जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट निघून जाईल पण या ठिकाणी काय राहील 2/3 राहील. सो दोन्हीकडे काय होणार आहे कुठेतरी रूट काहीतरी राहून जाईल. सो आपल्याला काय करावं लागेल थोडक्यात की 3 आणि 2 यांचा जो काही एलसीएम आहे दॅट इज लिस्ट कॉमन मल्टिपल, तर तो आपल्याला शोधावा लागेल आणि ती जे काही लिस्ट कॉमन मल्टिपल आहे तेवढी पॉवर आपल्याला घ्यावी लागेल. सो 3 आणि 2 यांचा जो काही एलसीएम आहे तो किती आहे 6 आहे, म्हणून आपण काय करतोय टेकिंग 6 पॉवर ऑन बोथ साइड. सो दोन्ही साईडला आपण काय करणार आहोत 6 पॉवर घेणार आहोत. सो या ठिकाणी बघा नेक्स्ट स्टेप येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x this bracket raised to 1/3 and again this square bracket raised to 6 is equal to again bracket मध्ये dy by dx minus 1 here this bracket raised to 1/2 आणि again this bracket raised to 6. ठीक आहे, सो बघा नंबर a raised to m आणि m raised to n. ठीक आहे, सो लॉज ऑफ एक्सपोनंटचा यूज केला तर काय होतं या दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे, सो या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं तर 6 इंटू 1/3 काय येईल तर 2 येऊन जाणार आहे आणि या ठिकाणी 1/2 इंटू 6 केलं तर ते 3 येऊन जाईल. सो आपल्याला काय मिळेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x होल ब्रॅकेट रेस टू 2 इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट रेस टू 3. ठीक आहे, सो आता या ठिकाणी अगेन परत इथे स्क्वेअर आहे इथे क्यूब आहे. आता बघा इथे ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर आहे बरोबर,
म्हणजेच काय की आपल्याला इथे एक्सपान्शन करावं लागणार आहे. एक्सपान्शन का करायचंय, कारण या ठिकाणी ही जी टर्म आहे हिची पॉवर या ठिकाणी डिफाईन नाही होते. आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि याची पॉवर 1 आहे, कारण जर आपण याचं एक्सपान्शन करून घेतलं तर त्याची पॉवर काय होऊ शकते, 1 पेक्षा जास्त येऊ शकते. म्हणून आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो तो फॉर्म्युला आहे a प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. सो a म्हणजेच आपला हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे आणि b म्हणजेच 4x. सो हा फॉर्म्युला यूज करून एक्सपांड करूया. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 4x इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. सो 4चा स्क्वेअर येईल 16 आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा क्यूब. बघा आता या ठिकाणी क्यूब जो आहे त्याची करण्याची गरज नाही आपल्याला, कारण बघा ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर कोणती आहे तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. सो आपल्याला याची पॉवर फाइंड आउट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, नाही की याची. म्हणून आपण याचं जे काय आहे ते एक्सपान्शन करत नाही आहोत, फक्त हे जे काय याच्यामध्ये इन्क्लूड होतं आणि ब्रॅकेटची पॉवर असल्यामुळं या ठिकाणी आपण एक्सपान्शन केलं आहोत. सो आता बघा एक्सपान्शन केल्यानंतर ना बघा या ठिकाणी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, 2 ह्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून आपली ऑर्डर झाली 2. आणि हे जे काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याची किती पॉवर आहे, 2 आहे, म्हणून आपली डिग्री किती झाली, 2. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन क्यूब रूट ऑफ dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 4th रूट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. सो हे आपलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो आता याचं सोल्युशन बघूया आपण. सो सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज क्यूब रूट ऑफ dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 4th रूट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. सो आता या ठिकाणी जे काही क्यूब रूट आणि 4th रूट लिहिलं आहे त्याला आपण पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहूया. सो ते मिळेल आपल्याला dy बाय dx प्लस y होल ब्रॅकेट रेस टू 1/3 इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर अँड होल ब्रॅकेट रेस टू 1/4. सो हे आपले काय झाले, पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहून झाले. आता अगेन जसं आपण मागे 7th नंबरचं एक्झाम्पल बघितलं की त्याच्यामध्ये क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट होते. सो त्या केसमध्ये आपण काय केले, 3 आणि 2 यांचा एलसीएम घेतला होता. सो सिमिलर वे आपल्याला 3 आणि 4 यांचा एलसीएम घ्यायचा आहे. सो एलसीएम ऑफ 3 अँड 4 इज 12. सो आपल्याला काय करायचंय, टेकिंग 12th पॉवर ऑन बोथ साइड. ठीक आहे, सो आपण दोन्हीकडे 12th पॉवर घेत आहोत. सो वी गेट, आता या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये अगेन राऊंड ब्रॅकेटमध्ये dy बाय dx प्लस y, हिअर राऊंड ब्रॅकेट कम्प्लिटेड रेस टू 1/3 आणि हिअर अगेन स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड रेस टू 12. सो आपण दोन्हीकडे 12th पॉवर घेत आहोत अँड इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर, दिस राऊंड ब्रॅकेट रेस टू 1/4 अँड अगेन दिस स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 12. सो बघा या ठिकाणी पॉवर a रेस टू m अँड होल रेस टू n. ठीक आहे, सो पॉवर रेस टू पॉवर आहे म्हणून काय होणार त्यांचं मल्टिप्लिकेशन. जर इथे मल्टिप्लिकेशन केलं तर 1/3 इंटू 12 केलं तर ते 4 येईल आणि 1/4 इंटू 12 केलं तर ते किती येईल, 3 येईल. सो आपल्याला काय मिळेल, dy बाय dx प्लस y ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर होल ब्रॅकेट रेस टू 3. सो आता बघा या ठिकाणी हे सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे, या ठिकाणी कोणताही जे इक्वेशन कुठलाही जे डेरिव्हेटिव्ह आहे ते रॅडिकल साइन मध्ये नाहीये. ठीक आहे, सो या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे आहे तर ते हे आहे, दॅट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणून आपली ऑर्डर किती झाली, 2. आणि हे जे काही डेरिव्हेटिव्ह आहे तर त्याची पॉवर किती आहे, 3 आहे, म्हणून आपली डिग्री किती झाली, 3. सो या प्रकारे आपलं हे एक्झाम्पलचा आन्सर झालेला आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन y मायनस एक्स dy बाय dx होल डिवायडेड बाय dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सो हे आपलं गिवन इक्वेशन आहे. सो सोल्युशन बघूया याचं. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज y मायनस एक्स dy बाय dx होल डिवायडेड बाय dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, सो आता या ठिकाणी बघा हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx तो काय आहे, ह्या जो न्यूमरेटर आहे त्याला डिवाइड आहे. ठीक आहे, सो हा डिनॉमिनेटरला आहे आणि आपल्याला जर डिग्री फाइंड आउट करायची असेल तर कुठलं पण डेरिव्हेटिव्ह हे डिनॉमिनेटरला असून चालत नाही. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, याला
पलीकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सो ठीक आहे. सो याला शिफ्ट करूया म्हणजे थोडक्यात पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल ते. सो काय मिळेल आपल्याला y मायनस एक्स डी वाय होल डिवायडेड बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dy बाय डी एक्स. ठीक आहे. सो आता dy बाय डी एक्स आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे. सो या ठिकाणी बेस सेम आहे. सो पॉवर्सचे काय होते ऍडिशन होते. सो या ठिकाणी आपल्याला मिळेल dy बाय डी एक्स रेस टू 3. सो आपल्याला फायनली काय मिळालं y मायनस एक्स डी वाय डिवायडेड बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एक्स रेस टू 3. सो या ठिकाणी आपलं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे काय आहे तर ते फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, दॅट इज dy बाय डी एक्स. सो आपली ऑर्डर किती होईल 1 आणि याची जी काय मॅक्सिमम पॉवर आहे तर ते किती आहे 3 आहे, म्हणून आपली डिग्री किती होणार आहे 3. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. सो हे लास्ट एक्झाम्पल आहे आजच्या व्हिडिओचं. सो एक्झाम्पल आहे फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन dy बाय डी एक्स प्लस साइन ऑफ dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो आता या ठिकाणी आपण सोल्युशन बघूया याचं. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज dy बाय डी एक्स प्लस साइन ऑफ dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी बघा जे काय हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आपलं या इक्वेशन मधलं तर ते किती आहे dy बाय डी एक्स आहे. सो द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन दिस इक्वेशन इज dy बाय डी एक्स. म्हणून आपली ऑर्डर जी काय असणार या इक्वेशनची तर ती किती होणार आहे 1 होणार आहे. पण या ठिकाणी जी काय LHS आहे आपली, सो हिअर LHS ऑफ द इक्वेशन कॅनॉट बी एक्सप्रेस ॲज अ पॉलिनॉमियल इन dy बाय डी एक्स. ओके. सो आपल्याला डिग्री फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो की ते जे काही आहे डेरिव्हेटिव्ह आहे ते कुठल्याही रॅडिकल साईनमध्ये नसलं पाहिजे, शिवाय ते डिनॉमिनेटरला पण नसलं पाहिजे. पण या ठिकाणी बघा dy बाय डी एक्स हा जो काय आहे तो साइन ऑफ म्हणजे साइनचा अँगल आहे dy बाय डी एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो आपल्याला जो dy बाय डी एक्स आहे त्याला आपण एका पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस नाही करू शकलेलो आणि त्यामुळे आपण या ठिकाणी त्याची जी काय डिग्री आहे ती फाइंड आउट नाही करू शकत, म्हणून आपण डिग्री काय लिहितोय इज इक्वल टू कॅनॉट बी डिफाईन. सो आपण याची डिग्री डिफाईन नाही करू शकत या केसमध्ये, म्हणून आपण या ठिकाणी फक्त काय फाइंड आउट करणार आहोत ऑर्डर. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. सो आजचा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच. बाकीचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही क्वेरीज असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.